नमस्कार बालमित्रांनो. सुनंदा आजीच्या गोष्टी सीझन 5 माझं पुणं माझा अभिमान यामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. ही गोष्ट आहे क्रिकेट विश्वाची. सध्या अजूनही चालू आहेत तुमच्या सुट्ट्या, रिझल्टही लागला आहे आणि खेळायचाही मस्त मूड आहे. आणि त्यातून क्रिकेट हा तर आपल्या भारतीयांचा अगदी आवडीचा खेळ. पण कुठचाही खेळ म्हटला की त्याचे काही नियम असतात, अटी असतात, खेळाच्या सामग्रीची काही स्पेसिफिकेशन्स असतात. आणि याबद्दलची गोष्टीरूप माहिती आज आपण करून घेणार आहोत. रोहन पाटे हे स्वतः उत्तम क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या संकल्पनेतून पुण्यातच ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे अद्ययावत संग्रहालय उभं राहिलं आहे. भारतातील एकमेव असंच म्हणा ना. तर आता ऐकूया या ब्लेड्स ऑफ ग्लोरीबद्दल. पण त्यापूर्वी ऐकूया खानवेलकरांनी लिहिलेली क्रिकेटवरचीच ही छोटी कविता. सर्वत्रची हा खेळ चाले या इथे अन त्या तिथे, बाळ गोपाळासी प्रिय हो राही अंगण खेळते. देश आमुचा 2 वेळा विश्वविजयी जाहला, अभिमान आहे आम्हा तयाचा उर भरूनी राहिला. तर आता निघूया ब्लेड्स ऑफ ग्लोरीच्या सफरीवरती. क्रिकेटचा खेळ म्हटला की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो बॅट, बॉल आणि स्टम्प्स. क्रिकेट तसं म्हणाल तर ब्रिटिश लोकांचा खेळ. एकाने बॉल टाकायचा, दुसऱ्याने बॅटीवर तो टोलवायचा आणि तो बॉल सापडून परत टाकेपर्यंत ठराविक अंतर पळायचं. बघता बघता हा खेळ मुलांचा खेळ म्हणून रुजू व्हायला लागला. पण भारतातला क्रिकेटचा जनक कोण? तर ते आहेत सर रणजित सिंहजी विभवजी जडेजा. क्रिकेटचा इतिहास सुरू होतो तो 1800 सालापासून. पहिली बॅट होती ती हल्लीची हॉकी स्टिक असते ना तशी साधारणपणे, टोकाला थोडीशी वळणदार. सुरुवातीला क्रिकेटचा चेंडू ग्राउंडला समांतर टाकायची पद्धत होती. पण नंतर ती बदलत गेली आणि सध्याची बॉलरच्या खांद्यावरून चेंडू टाकायची अशी पद्धत सुरू झाली. बहुतेक सर्व बॅट्स या विलो या झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या असतात. या झाडाच्या फांद्या थोड्या लवचिक असतात, पण त्याच्या खोडापासून क्रिकेटच्या बॅट्स बनतात. काश्मीरमध्ये सापडणारं काश्मीरी विलो ट्रीज यापासून मुख्यतः भारतामध्ये बॅट्स बनवतात. या बॅट्स आपण गरजेप्रमाणे एक्सपोर्टही करतो. पण इतर देशामध्ये म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये त्यांच्या देशात सापडणाऱ्या योग्य लाकडापासून बॅट्स बनतात. बॅट्सचा आकार हा एका बाजूला सपाट असतो तर दुसरीकडे थोडा फुगीर. बॅट जमिनीला जेथे टेकते तेथे ती हलू नये म्हणून तो भाग पूर्ण सपाट बनवलेला असतो. किंवा कधीकधी खेळाडूच्या कम्फर्टप्रमाणे त्याला थोडासा यू आकार दिलेला असतो. तीच गोष्ट बॅटच्या ग्रीपची सुद्धा किंवा पकड भागाची सुद्धा. खेळताना घाम येऊ नये म्हणून किंवा बॅट हातून निसटू नये कापडी कव्हर असलेली मूठ बनवलेली असते. बॅटची उंची ही खेळाडूच्या शरीरयष्टीप्रमाणे कमी जास्त असते. आणि बॅटचं वजन म्हणाल तर ते असतं साधारण 1.2 ते 1.4 किलो. अशा या बॅट्स म्हणजे क्रिकेटमधल्या खेळाडूचं गौरवस्थानच. त्यांच्या सहीसह या बॅट्स संग्रहालयामध्ये आपल्याला सापडतात. त्यांचे वेगवेगळे क्रमही लावलेले आहेत. 10,000च्या वरती कोणी रन्स केल्या या अगदी आपल्या सुनील गावस्करपासून ते सचिन विराटपर्यंत, तसंच अनेक परदेशातील शतकवीर यांचेही फोटो आणि त्यांच्या वेगवेगळ्या बॅट्स आपल्याला येथे दिसतात. प्रत्येक बॅट ही हवाबंद केसमध्ये ठेवून उत्तम रीतीने मेंटेन केलेली आहे. बॅटसारखाच बॉलचाही एक सेक्शन आहे. सुरुवातीच्या टेस्ट क्रिकेटमध्ये बॉल होता लाल रंगाचा. वन डे क्रिकेटमध्ये तो झाला पांढऱ्या रंगाचा. आणि दिवसा आणि रात्री अशा फ्लडलाईटमध्ये जे क्रिकेट खेळलं जातं तो बॉल असतो गुलाबी रंगाचा. बॉलचं वजन असतं ते साधारण 156 ते 163 ग्रॅम. बॉलचा रंग त्याच्यावरचं लेदर जसं असतं तसा असतो. ह्या बॉलला एक धागासुद्धा बांधलेला असतो. बॉलचा धागा तुटला तर तो बॉल निकामी ठरतो. साधारण 90 ओव्हरपर्यंत एक बॉल अगदी व्यवस्थित काम करतो. वन डे क्रिकेट जेव्हा 1983मध्ये जो कप आपल्याला मिळाला तेव्हा मॅच होती 60 ओव्हरची, पण नंतर ती मॅच होत गेली 50 ओव्हरची.
तसंच T20 मॅच तुम्हाला माहीत आहेच. ती असते फक्त 20 ओव्हरची. उत्तर भारतात मीरठ या शहरात क्रिकेटचे बॉल बनवणारे अनेक कारखाने आहेत. या बॉलचा जो घेर असतो तो असतो 8.81 इंच एवढा. अंध क्रिकेटच्या टीममध्ये बॉलला आतमध्ये घुंगरू बसवलेला असतो. आवाजाच्या दिशेने तो बॅट्स बरोबर बॉल टोलावतो आणि क्षेत्ररक्षक त्याचा शोध घेतो. अंध क्रिकेट स्पर्धेमध्ये बॉल जमिनीला समांतर टाकला जातो. इथे आपल्याला आपल्या अभिमानाची अजून एक गोष्ट सापडते आणि ते म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासाठी तयार केलेलं एक संपूर्ण दालन. त्यात त्याचे कोच, क्रिकेट मार्गदर्शक, एवढंच नाही तर टेनिसपटू रॉजर फेडरर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबरोबरचा असलेला फोटोही आपल्याला बघायला मिळतो. तसंच क्रिकेटची मध्ये सचिनची जर्सी, हेल्मेट, एवढंच नाही तर सचिन वापरत असलेली पॅड्स, चेस गार्ड्स हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सचिन हे ज्यांचं जणू काही दैवतच आहे अशा एका त्याच्या फॅननी काढलेला सचिनचा फोटो, ज्यामध्ये सचिनची सर्व विशेषणं अतिशय खुबेनी लपलेली आहेत आणि हा फोटो अगदी बघण्यासारखा आहे. वर्ल्ड कप वन डे क्रिकेट मॅचेस सुरू झाल्या त्या 1975 ज्या देशाच्या टीम्सनी 1975 नंतर दर 4 वर्षांनी होणारा वर्ल्ड कप जिंकला आहे त्यांची एक बॅट आणि त्यावर सगळ्या टीमची नावं आपल्याला आकर्षित करून घेतात. तसंच गोलंदाजांचे इतरही अनेक फोटो आहेत. तसंच गोलंदाजांचे फोटो आणि त्यांचे रेकॉर्ड्स, कपिल देव, अनिल कुंबळेपासून अनेक परदेशी खेळाडूंनी वापरलेले बॉल्स आणि काढलेल्या विकेटची संख्या हे बघून आपली मान अभिमानाने ताठ होते. काही गोलंदाज आपला बूट अंगठ्याजवळ थोडा कापतात कारण हवा खेळती राहावी म्हणून. असे अनेक दिग्गज गोलंदाजांचे ओरिजिनल असे कट केलेले बूट किंवा शूज आपल्याला इथे बघून तर आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या ॲशेस या क्रिकेट कपचा इतिहासही आपल्याला इथे बघायला मिळतो. तुम्हाला मिथाली राज हे नाव आठवतं आहे का ऐकलेलं? महिला क्रिकेट जेव्हा भारतात सुरू झालं ते 1973 साली, पण ते रुजलं मात्र 1976 आणि तेव्हापासून आत्तापर्यंत महिला क्रिकेट खेळाडूंनीसुद्धा जागतिक स्तरावर आपलं स्थान पक्कं केलं आहे. आपली पहिली कॅप्टन होती ती मिथाली राज. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी म्हणजे क्रिकेटच्या खेळाडूंसाठी क्रिकेटचे नियम हे सारखेच आहेत, पण महिला क्रिकेटपटूंची बॅट असते ती साधारण 900 ते 950 ग्रॅम इतक्या वजनाची. बॉल असतो 140 ते 151 ग्रॅम वजनाचा आणि बॉलचा घेर असतो 8.25 इंच. थोडक्यात या मुख्यतः पुरुषांच्या खेळात आम्हीही काही कमी नाही हे या महिलांनी उत्तम रीतीने दाखवून दिलं आहे. थोडक्यात आपला हा क्रिकेटचा वारसा आपण अभिमानाने नवीन पिढीकडे सोपवत आहोत याचा खूप अभिमान वाटतो. या सुट्टीत नक्कीच बघावं असं हे संग्रहालय आपल्या पुण्यात आहे, ते जरूर बघा आणि आपल्या भारतीयांना जो खेळ आवडतो त्याची माहिती अगदी नक्की करून घ्या. तर आता मी इथे थांबते. काय करणार? आपल्या चॅनेल सबस्क्राईब करणार, शेअर करणार, लाईक करणार. आपण भेटूया परत पुढच्या महिन्यामध्ये अजून एखाद्या पुण्याच्या अभिमानाची अशीच एखादी गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.